हे बघा पाटील वडेवाले. आम्ही कॅनलवरून फिरून येत असताना हे पाटील वडेवाले दिसले, पण आम्हाला भजी हवे होते आणि यांच्याकडे कांदा भजी बटाटा भजी होते. आम्हाला मिरची भजी खायचे होते. तर त्यांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या 2च मिनटात मी करून देते. तर अक्षरशः 2 मिनटात त्यांनी पीठ कालवलं देखील आणि कामाला सुरू झाले. हे बघा, हे कॅनॉलच्या चौकात आपण शिंदे हॉस्टेलकडे जाताना तो रस्ता आहे, तिकडे त्यांचं हॉटेल आहे पाटील वडेवाले. ते बहुतेक इथं आहे, सगळ्यांना माहिती आहे हे पाटील वडेवाले आणि चांगले आहेत त्यांच्याकडं म्हणजे, आणि रेटही फार कमी आहे त्यांचा. 20 रुपयाला काहीतरी मिरची भजी प्लेट आणि 10 रुपयालाच बहुतेक वडा आहे त्यांच्याकडे, वडा. तर बघा, त्या हसतमुखाने त्यांनी कामही सुरू केलं. नाही तर एखादं म्हणालं असतं की नाही आहेत आमच्याकडे आत्ता मिरची भजी असं, आणि त्यांनी लगेचच करून दिलेही, सुरुवातच केली. आणि छान आहेत बोलायला पण. आम्ही दोघी गप्पा मारत होतो अशाच इकडच्या तिकडच्या. तर त्या म्हणाले त्यांचं काहीतरी हे ओगलेवाडीत हे त्यांचं दुसरं हॉटेल आहे आणि तिकडेही 10 रुपयाला वडा काहीतरी मिळतो, फेमस आहेत वाटतं ते. कारण आम्ही आत्ता कराडला नवीन म्हणजे आमचं येणं जाणं आहे, पण जास्त राहणं नाही आहे, त्यामुळं आत्ता ह्यांची ओळख झाली. छान वास येतो आहे खमंग मिरचीचा. मिरची भजी. आणि हे मिरची भजी कोणासाठी सांगा बरं, तर माझ्या आईसाठी. जावयानं अगदी आठवणीनं भजी घेतलेत आणि भजी दिसली की त्यांना आईची माझ्या आठवण येतेच, की भजी दिसलेत मामींना आवडतात असं म्हणून ते भज्याकडं वळतात. हे बघा, सासूबाईंसाठी भजी घेतले देखील. निघालो आम्ही लगेच. घरी गेल्यानंतर हे बघा, मम्मीकडं लगेच दिलेही त्यांनी. मम्मीनं एक भजी उचलला, खायला सुरुवात. तिला दुसरा कुठलाही खाऊ नसला तरी चालेल, पण मिरची भजी पाहिजे. कुठं जाईल तिथं मिरची भजी. नुसत्या भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाते ती. छान आहे टेस्ट पाटील वडेवाल्यांची, सुंदर.